27 मार्च 2026 रोजी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरातील नॅशनल लॉजच्या गेटजवळ रात्रीच्या सुमारास पूर्वी लॉजच्या पैशावरून वाद असलेल्या फिर्यादीस नारायण नागपुरे, प्रथमेश सोनवणे, रवी शिंदे, अभय आवटे सर्व राहणार नाशिक या चौघांनी वाद घालत त्यास धमकावत, पोटाला चाकू लावत कारमधून घेऊन जात अपहरण करीत उपनगर येथील शांती पार्क येथील पडित इमारती येथे शिवीगाळ करत लाकडी दांड्याने, लोखंडी कोयत्याने मारहाण करत जखमी केले। चौघांनी इमारतीवरून हातपाय धरून खाली फेकले व तेथून चौघेजण फरार झाले। यात फिर्यादीच्या पाठीचा मणका फ्रॅक्चर झाला। याबाबत चौघांविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात 4 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत तपासाची सर्व सूत्रे गुंडा विरोधी पथकाने हाती घेत CCTV फुटेजच्या माध्यमातून तपास करीत नारायण नागपुरे, प्रथमेश सोनवणे, रवी शिंदे, अभय आवटे या चौघांना मोतीवाला कॉलेजजवळून ताब्यात घेतले व पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे पॉवरफुल पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, गणेश भागवत, अक्षय गांगुडे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, महिला पोलीस अंमलदार सुनीता कवडे यांनी केली।